रमा, आज किती दिवसांनी शांत झोप मिळाली आहे रमाला. झोपू देतो. माझ्या परीक्षेच्या कारणाने ही देखील खूप चिंतित होती. कमीत कमी आज थोडा आराम करू देऊया. मी तयार होतो आणि माझं दुखणं विसरून आज मी सर्वांसाठी चहा बनवतो. सुमित, नाही मारून टाकेन. नाही नाही सोडणार. मारून टाकेन सुमित. सोडणार नाही. नाही सोडणार तुला. नाही नाही सोडणार तुला. सुमित सुमित मारून टाकेन तुला. सुमित सुमित मारून टाकेन. सोडून तुझा. कसं समजाव तुम्हासनी की तुम्ही चुकीचं समजताय. मी त्या पोराला फक्त 2च वेळेस भेटले, ते बी योगायोगानं. आणि मला माहिती आहे नक्कीच आईनीच त्या पोराचा वापर केला आहे आपल्यात अंतर पाडण्यासाठी. तुम्ही मला समजून न घेताच हे समजलं की मी त्या पोरावर प्रेम करायला लागले. तुम्हाला माझ्यावर एवढा विश्वास तर असायला हवा होता. रडत आहेस? रडत होतीस कारण मी जागा झालो. मनात तर ह्योच विचार करत असशील ना, का मी झोपता झोपता मरून का नाही गेलो. जेणेकरून तू त्या सुमित संग जावस. नाही बाळा, असं काही बी नाहीये. करुणा एवढी विचारित्रहीन नाही आहे का तुझ्या मरण्याची स्वप्न बघल. बरोबर ना? का नाही? का तुम्हाला माहिती नाही किती खालच्या थराला गेली आहे. जर ही म्या घरात नसल्यावर कुठल्या बी अनोळखी माणसाला घरात बोलवत असेल तर ही काय बी करू शकते. कुठं चालली आहेस? हात सोडा माझा. नाही सोडणार. मी सांगितलं ना, सोडा माझा हात. त्या बोललो ना, आधी उत्तर दे. तोच विचार करत होतीस ना? सोडा हात. या पुढं माझ्या चरित्रावर प्रश्न उचलायचे असतील तर माझ्याशी नका बोलू. कारण माझ्या चरित्रावर उठणाऱ्या कुठल्याच प्रश्नाचं मी उत्तर नाही देणार. होईल बाळा, समद ठीक होईल. अरे मी बी एक बाई आहे, त्यामुळं एका बाईला चांगल्या पद्धतीने ओळखते. जर कुठला पती आपल्या बायकोला लई छळत असेल ना, तर ती बाई रागाच्या भारात समद खरं बोलतेच. ठीक आहे मग,
आता ह्या करुणाला मी इतका त्रास देणार, एवढा त्रास देणार का ती स्वतःहूनच बोलल का हिचं लफडं त्या सुमित संग चाललं होतं. ठीक होईल हा. बाळा दादाला व्यवस्थित समजावलं पाहिजे. नाही भीमराव, त्यांना काय बी समजवायची गरज नाही. ही लढाई मी लढेन. वहिनी, मी दूध घेऊन येते. नाही लक्ष्मी, मला दे दूध घ्यायला. मी जाणार, तुम्ही नका जाऊ. नाहीतर काय माहित बाळादादा परत तुम्हासनी बोलतील. आता जे बोलायचंय ते बोलू देत. मीच दूध आणायला जाणार. हो वहिनी, करुणा वहिनींनाच जाऊ द्या. एखाद्या व्यक्तीला घाबरून आपला योग्य निर्णय बदलण्याची गरज नाहीये. वहिनी तुम्हीच जा. व्हाय दे. भीमभाऊ, तुम्ही हे काय करताय? त्या मी चूल पेटवून देते. माझी बायको नेहमीच हे काम करते. आज मी ठरवलंय की बायकोचं काम मी करावं, तर आज मी सर्वांसाठी चहा बनवणार. पण तुमच्या हाताची जखम बरी नाही झाली. काहीही होऊ द्या, चहा तर मीच बनवणार सर्वांसाठी. मी एक काम करते, मी तुम्हाला चूल पेटवून देते आणि चायपत्ती आणि गुळ बी काढून देते. तोपर्यंत करुणाताई बी दूध घेऊन येतील. मग तुम्ही चहा बनवा. ठीक आहे? ठीक आहे. आता तुम्ही आरामात चहा बनवा. मी येते. वहिनी, अगं बाई, हे काय? आज लय काळजी वाटत आहे बायकोची. बायकोच्या वाटणीचं बी काम करायला लागलं आहेस ना. काळजी तर नेहमीच वाटते, पण मी ठरवलंय की आज सर्वांसाठी चहा मी बनवणार. तुम्ही ना कवा कवा हट्ट करायला लागता. बाजूला व्हा, मी बनवते चहा. नाही, मी म्हणालो ना मी बनवणार चहा, तर मीच बनवणार आहे चहा. जा, तू तयारी कर, मग आपण बाहेर निघूया. का? कुठं जायचं आपल्याला? विचार करतोय की आज काहीतरी काम शोधायला जाऊया. आणि मला लक्षात आहे, कॉलेजमध्ये मी तुला काय वचन दिलं होतं. ग्रॅज्युएशनची परीक्षा संपताच तुला समुद्रकिनारी फिरायला नेणार. समुद्रकिनारी देखील जाऊ आज. जा, तयारी कर. हे ऐकणारच नाहीत. बनवू देते चहा. हे माझी किती काळजी करतात. आणि एका बायकोला नवऱ्याच्या काळजीपेक्षा अजून काय पाहिजे? दादा, हे थांब. वर्गणी हवी आहे. वर्गणी? कसली वर्गणी? भीमरावचं नाव ऐकलंयत का? अच्छा, तो भीमराव, ज्याला आमच्या उच्च जातीची बरोबरी करायची आहे खालच्या जातीचा, पण नाटक खूपच करतो. त्याला मी खूपच चांगला ओळखतो बरं का. एकदम बरोबर समजलास. तोच भीमराव. आणि ही वर्गणी त्याचसाठी आहे की पैसे देऊन त्या भीमरावला ग्रॅज्युएशन मध्ये नापास करायचे आणि त्याला त्याची योग्य जागा दाखवायची. त्यामुळे काही पैसे देऊन मदत करा.
नापास झाला तर उत्तम आहे, नाहीतर जर डिग्री मिळाली त्याला, त्यानंतर असा गुरमीत चालेल की त्याला आपला स्वाभिमान दररोज दररोज धडकेल. हो, करा त्याला नापास. हे घ्या माझ्याकडून. हे पहिल्यांदा पाहिलंय की खालच्या जातीच्या लोकांसाठी मोठ्या जातीचे सर्व लोक सगळे वर्गणी देत आहेत. चला दादा, अजून खूप जागेवर वर्गणी मागायची आहे. हा कुठे चाललाय माहित नाही. चला बघूया. जी नमस्कार. मला परदेशात जाण्याच्या माहितीला जाणून घ्यायचं आहे. असे हे साहेब दिसत आहेत ना, त्यांच्या जवळचा. ठीक आहे. नमस्कार. मला परदेशात जाण्याच्या माहितीला जाणून घ्यायचं आहे. कोण जाणार आहे? तुला जायचंय? नाही नाही, मी नाही, माझा पोरगा जाणार आहे. हो काका, आम्हाला पण कोणाला तरी परदेशात पाठवायचंय शिक्षणासाठी. तर किती पैसे लागतील? अहो सांगा ना साहेब, आता ज्यांची लायकी नाहीये ते देखील परदेशात जाण्याचे स्वप्न बघतायत, तर आम्ही पण विचारूच शकतो काय? होय होय, खर्चाची पावती देतो. थांब. माहित नाही हे खालच्या जातीचे लोक एवढी मोठी स्वप्न कशी पाहतात. हे घे, एवढे पैसे जमा होतील तेव्हाच इथे ये. आता जा. 2 अक्षर शिकायला आले नाहीत व्यवस्थित आणि जाणार परदेशात शिक्षण घ्यायला. महिपालजी, शिशुपालजी, या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या की, म्हणजे चांगलं होईल. माझ्या पोराला ती 2 अक्षर वाचायला येत्यात का नाही? ह्यासनी हे बी सांगा की माझ्या पोरानं पदवीची ही परीक्षा कुठल्या परिस्थितीत दिली आहे. त्यामुळे तुम्ही बी चिंतेत आहेसा. जर माझा पोरगा पास झाला तर लोक त्याला आठवणीत ठेवतील. लोकच काय, तुम्ही त्याची आठवण काढा. सांगून टाका. अरे कोण आहे याचा मुलगा, जो हा एवढ्या गुरमीत बोलतोय? भीमराव आंबेडकर. काय? भीमराव आंबेडकर? तू भीमरावचा बाप आहेस? होय, मी त्याच भीमरावचा बाप आहे, जो आमच्या जातीचा पहिला पोरगा आहे, ज्यानं पदवीची परीक्षा दिली आहे. अरे हो हो, माहितीये मला. आमच्या समाजातल्या काही लोकांनी हवन केलंय जेणेकरून भीमराव मरावा. अरे त्यांनी तर खूप संताप दिलेला आहे लोकांना. बरं, तू त्याच भीमरावचा बाप आहेस. अच्छा अच्छा अच्छा. काका, मी व्यवस्थित ऐकलं नाही. लोक कोणत्या गोष्टीसाठी हवन करतात? अरे हवन यासाठी करतायत, भीमरावचा मृत्यू हवा. खूप लोकांना त्यांनी दुःखी केलेलं आहे यांच्या मुलाने. आमच्या समाजातल्या काही लोकांनी हवन केलंय जेणेकरून भीमरावचा मृत्यू हवा. अरे खूप संताप दिला लोकांना.
काका मी व्यवस्थित ऐकलं नाही. लोक कोणत्या गोष्टीसाठी हवन करतात? अरे हवन यासाठी करत होते की भीमरावचा मृत्यू व्हावा. दुःखी करून ठेवलेला आहे लोकांना यांच्या मुलाने. बाबा इथे का बसलेत आणि रडतायत का? माहित नाही, जाऊन बघूया. कसे विचित्र लोक आहेत. जर का माझ्या पोराला हे माहिती पडल, काही लोक त्याच्याबद्दल असा विचार करतात, तर त्याला किती वाईट वाटेल. काय माहित होईल बाबा? वय काय माहित पडल बाबा? आणि तुम्ही इथं काय करत आहे सा? ते माहित नाही तुला ही गोष्ट सांगितली पाहिजे का नाही. रामाच्या पुढं तुला बोललं पाहिजे का नाही, पण सांगणं बी गरजेचं आहे. कारण तुम्ही दोघांनी स्वतःच्या भविष्यासाठी तयार व्हावं. काय ना पोरा, या समाजामध्ये काही अशी पण माणसं आहेत जे तुझ्या मरणावर टपलेली आहेत. माहित नाही अशी लोक का आहेत, पण आहेत तर खरी. सोपंय बाबा, हे तेच लोक आहेत ज्यांना माझे विचार समजत नाही, आणि हेच लोक विचार करतात की मी मरून जावं. परंतु हे लोक त्या लोकांपेक्षा चांगले आहेत जे खरंच मला मारायला येतात. हे तर फक्त माझ्या मरण्याची वाट बघतायत. तुम्ही जास्त विचार करू नका याबद्दल. जेव्हा मी सैन्यात काम करत होतो तेव्हा माझ्या संघ पराग नावाचा एक अधिकारी होता. त्याचं माझं केव्हा पटलं नाही. नंतर तर आमचं बोलणं पण बंद झालं होतं. परंतु जेव्हा केव्हा तो आजारी पडायचा तेव्हा त्याची तब्येत मी नेहमी विचारायचो बरं का. आणि तो रिटायरमेंट घेऊन जेव्हा जात होता तेव्हा मला भेटला होता. पण याचा अर्थ ह्यो तर नव्हता की आमच्या त्या भेटीनंतर आमचं नातं लय चांगलं झालं. परंतु आम्ही आमच्या गोष्टी, आपलं पण समज ठेवताना आम्ही आमच्या सीमा नाही ओलांडले. आणि ही लोक तुझ्या मरणाची वाट बघत आहेत. बाबा, म्हणून तर तुम्ही रामजी सकपाळ आहेसा आणि ती लोक अशी आहेत. पण तुम्ही जसा विचार करता ती लोक कवाच विचार करू शकत नाहीत. हो बाबा, व्यक्तीसोबत शत्रुत्व होऊ शकतं, नाती वाईट होऊ शकतात, विचार वेगवेगळे असू शकतात, परंतु प्रत्येक जणाला आपल्या मर्यादेचे निर्वाहन केले पाहिजे. तेव्हा तर विरोधकांशी देखील नाती चांगली राहतात, जसं तुमचे आणि त्या अधिकाऱ्याचे नाते होते. परंतु हे लोक या गोष्टीला कधीच समजणार नाहीत. तुमच्या हातामध्ये काय आहे? हा कागद? हे ते डॉक्टरांनी काही औषध लिहून दिली आहेत. ती विकत घेऊन घरी निघून जाईन. लवकर घरी जा, सांभाळून जा.
आहे